नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। या ठिकाणी आपण 2022 मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांना राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे किंवा 2022 हे ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्या दृष्टिकोनातून स्टेट सर्व्हिस मुख्यचा अभ्यासक्रम या ठिकाणी समजून घेणार आहे। मग त्यात अभ्यासासंदर्भातले काही मुद्दे असतील, थोडीफार त्याची पुस्तकं असतील, या बाबी सुद्धा चर्चेअंतर्गत येत जातील। 2020 पासून हा सिलेबस बदललेला आहे। ओके, त्यामध्ये GS 1 2 3 4 हे 4 विषयाचे पेपर आणि सुरुवातीला भाषा इंग्रजी आणि मराठी यांचे पेपर या ठिकाणी आहेत। पुढचा मुद्दा चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची आपण या ठिकाणी बघतोय की तरतूद तुम्हाला दिसते आहे। आणि पुढे प्रस्तुत पदाची योजना आणि अभ्यासक्रम या ठिकाणी खालीलप्रमाणे दिसतो आहे। बघा, परीक्षेचे टप्पे: लेखी परीक्षा 800 गुण, मुलाखत 100 गुण आणि प्रश्नपत्रिका 6। मुख्य परीक्षेबाबत आपण या ठिकाणी बोलतो आहोत। इथे पेपर संकेतांक दिलेले आहेत। यामधील जो पेपर 1 ज्याला आपण म्हणतो आहेत सध्या, कारण की हा आता भाषेचा आहे। ओके, यामध्ये इथे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। पारंपरिक आणि वर्णनात्मक स्वरूपाचा हा पेपर आहे, म्हणजे लेखी स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे त्या ठिकाणी। मग याच्यात काय असणार आहे ते सगळं आपण पुढे बघूया। इथे 50 गुणांसाठी मराठी आहे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं, आणि इंग्रजी 50 गुणांसाठी आहे दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे। थोडक्यात 12वीचा दर्जा मराठीचा पेपर मराठीमधून, इंग्रजीचा इंग्रजीमधून, आणि 3 तासाचा कालावधी यामध्ये असतो। याच्यात काय येणार आहे, काय लिहायचं आहे ते पुढे येणारच आहे। पुढे पेपर 1 मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील, हा मुद्दा लक्षात घ्या। ओके, मराठी आणि इंग्रजीचा। मात्र उत्तर पुस्तिका ज्या आहेत त्या स्वतंत्र राहतील, हा मुद्दा इथे लक्षात घ्या। पुढे आपण जातो आहोत पेपर 2 जो आहे मराठी आणि इंग्रजीचाच, मात्र तो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 50 प्रश्न। ओके, 1 तासाचा पेपर असणार आहे आणि दर्जा हा पदवीचा असणार आहे। याच्यामध्ये आपण बघतोय की एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका आणि एकच उत्तर पुस्तिका किंवा एकच उत्तरपत्रिका या ठिकाणी असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा, ज्या पद्धतीने PSI TISOला मुख्यला मराठी इंग्रजीचा पेपर असतो त्या स्वरूपात। आता पुढे आपण जातो आहे, पुढचे जे सामान्य अध्ययनाचे पेपर आहेत, सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4, हे 150 प्रश्न, 150 गुण, सगळ्यांचा दर्जा पदवीचा, सगळ्यांना वेळ 2 तास, MCQ स्वरूपाचा। आता याच्यामध्ये पेपर 1 2 3 4 मध्ये काय आहे ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत। पुढे आपण जातोय आता सविस्तर या सिलेबसकडे। पेपर 1 मराठी आणि इंग्रजी, ज्याला पारंपरिक असं म्हटलं गेलेलं आहे किंवा वर्णनात्मक असं म्हटलं गेलेलं आहे। मराठीमध्ये 50 गुणांसाठी काय असतं, जो लेखी पेपर आहे त्यामध्ये काय असतं तर निबंध लेखन असतं। 2 पैकी 2 विषय असतात, एका विषयावर सुमारे 400 शब्दामध्ये निबंध लिहायचा असतो। दुसरं भाषांतर असतं, इंग्रजी उतार्याचं मराठीमध्ये भाषांतर सुमारे अर्ध पान 2 परिच्छेदामध्ये त्या ठिकाणी करायचं असतं। आणि तिसरं सारांश लेखन असतं, ज्याला आपण 1/3 असं म्हणतो आहे। ओके, ते दुसरा या ठिकाणचा भाग असतो तो म्हणजे इंग्रजी 50 गुण, यामध्ये एशी रायटिंग जे आहे 2 टॉपिक असतात, 2 पैकी एका टॉपिकवर तुम्हाला लिहायचं असतात निबंध 400 शब्दामध्ये सुमारे त्या ठिकाणी। दुसरा ट्रान्सलेशनचा भाग असतो। ओके, ट्रान्सलेशन करायचं आहे तुम्हाला, मराठी पॅरेग्राफ दिलेला असतो त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं। आणि तिसरं प्रिसाईज रायटिंग, ज्याला आपण सारांश लेखन असं म्हणतो आहे। आता याच्यासाठी प्रश्नपत्रिका एकच आहे। ओके, मात्र उत्तरपत्रिका दोघांच्या 2 स्वतंत्र आहेत, इंग्रजीला स्वतंत्रपणे आणि मराठीची स्वतंत्रपणे उत्तर पुस्तिकेमध्ये तुम्हाला ती लिहायचं आहे। पुढे जातोय आपण इथे पेपर 2, जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे। 4 ऑप्शन असणार आहेत, मराठीचे 50 प्रश्न आहेत आणि इंग्रजीचे 50 प्रश्न, 50 प्रश्न 50 गुण। मराठीमध्ये व्याकरण आहे, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे। त्यानंतर उतार्यावरील प्रश्न आहेत, ज्याला आकलनावरील प्रश्न म्हणतोय आपण मराठीच्या बाबतीमध्ये। पुढे दुसरा या ठिकाणचा मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रजीमध्ये ग्रामर, ज्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, सेंटेन्स आणि पंक्च्युएशन। इंग्लिशच्या बाबतीत दुसरं इंग्लिशचा या ठिकाणचा भाग कॉम्प्रिहेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला उतारा दिला जातो त्याच्यावर प्रश्न असतात, एक जवळपास 5 प्रश्न जे आहेत ते याचे असतात, हे लक्षात घ्या। इकडे मराठीमध्ये सुद्धा एक उतारा असतो, त्याचे 5 प्रश्न असतात। ओके, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे मराठी आणि इंग्रजी आपण बघितलेलं आहे। पुढे आपण GS मध्ये घुसतो आहोत। GS पेपर 1 आपण बघूया, जास्त खूप पाल्लाळ मी लावणार नाहीये,
थोडक्यात आपल्याला ओव्हरलुकिंग या सिलेबसचं करायचं आहे. ओके, मात्र मुद्दा कोणताही सोडायचा नाही आहे. सामान्य अध्ययन एक जे आहे ना त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि कृषीसुद्धा इथे असतं. ओके, पदवी, वस्तुनिष्ठ, 150 गुण, कालावधी 2 तास. आणि इथे ही टीप मला वाटतं थोडीशी आपण जर बघितली तर तुम्हाला फायदा होईल. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती जी आहे ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे. आता इथे काय म्हटलंय, सुशिक्षित व्यक्ती ही कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. आता MPSCचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हे वाक्य वाचून थोडंसं आश्चर्यचकित होतो, विस्मित होतो की अरे आम्ही एवढा अभ्यास करतो, एवढं घासतोय, 5-5 वर्ष झाले, आमची उत्तरं तिथे बरोबर आहे ना, आणि इथे हे म्हणतायत की विशेष अभ्यास न करता. पण त्यांनी सुशिक्षित व्यक्ती म्हटलंय. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय सुशिक्षित नाहीत का? आहेत. ओके, इथे आता यांचं म्हणणं कसं आहे, तुम्ही जी पदवी घेतायत, पदवीमध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल, तुम्ही इथे पहिलीपासून 12वीपर्यंत जर चांगला अभ्यास केलेला असेल, सगळं प्रामाणिकपणे, कोणती कॉपी न करता, काही नाही, सगळे स्किल तुमच्यामध्ये जेवढे त्या मराठी, इंग्रजी, हिंदी सगळे जे क्रमिक पुस्तकामध्ये स्किल्स असतात ना पहिल्या त्या 2 पानांमध्ये जे उद्दिष्ट असतात मंडळाने ठरवलेले, ती जर सगळी तुमच्यामध्ये अंतर्भूत असेल तर मग विशेष अभ्यास करायची गरज नाही आहे. मात्र आमचा गोळ काय होतो, आम्ही तिथे कमी पडतो. त्याच्यामुळे मग आम्हाला ते सगळा जो जुना हा सुशिक्षित बनण्यासाठीचा जो म्हणतो ना आपण, त्याच्यासाठीचे जे हे लागतात, आमच्यामधले क्वालिटीज लागतात, ते आम्हाला इथे डेव्हलप करावे लागतात. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला तो विशेष अभ्यास करावा लागतो. ओके, थोडक्यात माझं जे मत होतं ते मांडलं. पुढचा मुद्दा, उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रत्येक घटकावर तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न येऊ शकतात प्रत्येक विषयामध्ये. चला आता इतिहासाचं काय म्हणतंय बघा. इतिहासामध्ये ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना आहे, आधुनिक भारत आहे, मग त्यामध्ये वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल, तार, हे सगळं. आता याच्यावर तुम्ही नजर टाकायची, पॉज करून सगळं वाचू शकतात, तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकतात. याची PDF तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक तुम्हाला मी खाली देतो आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही PDF कधीही वाचू शकतात. स्टडी मटेरियलमध्ये आपण या सगळ्या म्हणजे MPSC अंतर्गत जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांची सिलेबस तिथे अवेलेबल करून दिलेली आहेत. प्रबोधन काळ, सामाजिक सांस्कृतिक बदल तुम्हाला, मग त्यामध्ये विविध समाज, ब्राह्मो, प्रार्थना, सत्यशोधक, कार्य, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी. आणि मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र इथे हा व्हिडिओ बघतायत ते प्रत्येकाला माझी विनंती, तुम्ही जर नवीन असाल ना, तुम्ही मुख्य परीक्षेचं एक टॉपिक आहे का, एक टॉपिक, ते एका टॉपिकला पूर्ण वाचत चला. टिक मेथडने त्या ठिकाणी पूर्ण सिलेबस कव्हर करत चला. तुमचं मग सगळ्या प्री निघतात, सगळ्या मेन्स निघतात, खाली PSI STI असेल, क्लास 3 असेल. जर राज्यसेवेच्या मुख्यपासून तुम्ही अभ्यास केला तर, आणि तो करावा असं माझं मत आहे. पुढे सुधारणा चळवळी आहे, त्यामध्ये शीख, मुस्लिम, इतर. त्यानंतर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, मग तिथे दादाभाई नौरोजींची सिद्धांत असेल, भारतातील हस्तउद्योगांचा ऱ्हास असेल, इतरांची योगदानं असतील, सगळ्याच बाबी आहे. पुढे भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा टॉपिक आहे. ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, महत्त्वाच्या बाबी आहेत. पुढे गांधीयुग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अस्पृश्यांच्या संदर्भातलं कार्य असेल, त्या बाबी आहे. पुढे मग डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास आहे, सांप्रदायिकतेचा विकास आणि भारताची फाळणी आहे. पुढे सत्तेचं हस्तांतरण जे आपण बघतोय त्यामध्ये मग ऑगस्ट योजना, क्रिप्स योजना, विबिल योजना, या सगळ्या बाबी. स्वातंत्र्योत्तर भारत आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत बघा, हे सगळे समाजसुधारक तुम्हाला व्यवस्थित करायचे. पुढे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. ओके, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, हे सगळं त्याच्यावर व्यवस्थित वाचन करावं लागेल. त्यानंतर भूगोल येतो आणि तो महाराष्ट्राचे विशेष संदर्भासह, त्यामध्ये भूरूपशास्त्र आहे. या भूरूपशास्त्रामध्ये आता सगळ्याच बाबी कव्हर होतात. तिथे पृथ्वीच्या अंतरंगापासून ते सगळं पार, नद्या, इतर काय काय असेल, धबधबे, सगळं. त्यानंतर हवामानशास्त्र येतं, यामध्ये हवामानाची रचना, हवेचा दाब, पर्जन्य, महापूर, आवर्षण, सगळंच येतं आहे. पुढे मानवी भूगोल आहे, यामध्ये मग वस्ती असेल, त्यानंतर नागरीकरण जे म्हणतोय आपण, लोकसंख्येचं स्थलांतर वगैरे, त्या बाबी आहेत. पुढे आर्थिक भूगोल, यामध्ये आर्थिक व्यवसाय, मासेमारी, खनिजे, ऊर्जा साधने, वाहतूक, पर्यटन, ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय ज्याला आपण म्हणतो आहे. पुढे लोकसंख्या भूगोल हा एक स्वतंत्र मुद्दा या ठिकाणी आहे भूगोलामध्ये. पर्यावरण भूगोल आहे, जागतिक तापमान वाढी संदर्भातले घटक त्याच्यात करावे लागतील. अवकाश आणि अंतराळ तंत्रज्ञान.
पुढे रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे या ठिकाणी दिलेली आहेत बघा, त्याची पूर्ण उप टॉपिक दिलेले आहेत. तर प्रत्येक टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे मुख्यला. एरियल फोटोग्राफ असेल, GIS आणि त्याचे अनुप्रयोग असेल. आणि पुढचा तिसरा घटक किती असतो तो म्हणजे कृषी. मग कृषीचं परिसंस्था, कृषीमधला मृदा हा घटक महत्त्वाचा आहे, जलव्यवस्थापन हा घटक महत्त्वाचा आहे. ओके, तर हे या ठिकाणचे आता याच्यात आपण जे आहे ना तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये या प्रत्येक मुद्द्यांवर आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. ओके, सध्या आपल्याला ओव्हरलुकिंग स्वरूपात हा सगळा सिलेबस बघायचा आहे 2022च्या अभ्यासासाठी. पुढे सामान्य अध्ययन 2 ज्याचं नाव भारतीय संविधान, भारतीय राजकारण आणि कायदा अशा 3 गटामध्ये हा पेपर 2 विभागलेला आहे. 150 2 तास पदवी वस्तुनिष्ठ. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे भारताचे संविधान. मग ती संविधान निर्मिती असेल, त्याची वैशिष्ट्य, तत्त्वज्ञान, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, न्यायव्यवस्था सगळं काही याच्यामध्ये संविधानासंदर्भात जे जे आहे ते येत आहे. पुढे संघराज्य व्यवस्थेसंदर्भात आहे. ओके, त्यानंतर राजकीय व्यवस्थेसंदर्भात आहे, त्यामध्ये सांघिक कार्यकारी मंडळ असेल, सांघिक विधिमंडळ असेल, न्यायमंडळ आहे. पुढे भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक प्रशासन ज्याला म्हणतो आपण, पंचायत राज थोडक्यात तोही मुद्दा आहे या ठिकाणी. ते संदर्भातली मग ती 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती. पुढे जिल्हा प्रशासन आहे, पक्ष आणि हितसंबंधी गट या ठिकाणी तुम्ही बघता आहात. पुढे निवडणूक प्रक्रिया आहे, पूर्ण इलेक्शन सिस्टीम जी आहे त्याच्यात मग VVPAT वगैरे पर्यंतच्या कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जातात. पुढे प्रसारमाध्यमं, काय प्रसारमाध्यमं तुम्ही बघतायत, शिक्षण पद्धती बघता आहेत, प्रशासनिक कायदा असेल, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि इतर काही कायदे. कोणकोणते कायदे आहेत बघा या पेपर 2 मध्ये? पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम 2009, माहिती अधिकार अधिनियम 5, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 88, ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे 89चा, पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल कल्याण अधिनियम 2007, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. हे सगळे कायदे या ठिकाणी आहे. त्यानंतर समाज कल्याण आणि सामाजिक विधिविधान आहे, सामाजिक कल्याणासंदर्भातले घटक. वित्तीय प्रशासन आहे, मग त्यामध्ये अर्थसंकल्प असेल, सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण असेल, कॅग जे म्हणतो आपण, या कॅगवर आपण बघतोय की सातत्याने प्रश्न विचारले जातात तुम्हाला. त्यानंतर कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, यामध्ये मग धवल क्रांती आणि हरित क्रांती. पुढे सार्वजनिक सेवा आहे, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्य सेवा, मग त्यांचं ट्रेनिंग, प्रशिक्षण संस्था, केंद्रीय सचिवालय. त्यानंतर घटनात्मक आणि वैधानिक संस्था तुम्ही या ठिकाणी बघताय. लोकप्रशासनातील संकल्पना या ठिकाणी तुम्ही बघताय, दृष्टिकोन, सिद्धांत त्याचे. त्यानंतर सार्वजनिक धोरण आहे. ओके, पेपर 2 मध्ये हे जवळपास 20 मुद्दे आहेत, त्याचा अभ्यास करावा लागतो. पेपर 3 काय आहे बघा, याच्या आता मी इथे बुक लिस्ट टाळतोय, पुस्तकं या ठिकाणी मी सांगत नाही, त्याचं वेगळं स्वतंत्र लेक्चर बनवलं जाईल. HRD आणि HR म्हणतोय आपण, ह्युमन डेव्हलपमेंट, HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स. ओके, पेपर 3 हा मुख्यत्वे खूप जास्त करंटशी संबंधित असतो, चालू घडामोडीशी. हे सगळे टॉपिक याच्याशी निगडीत तुम्हाला करंट, त्या घटकांच्या वेबसाईट्स बघाव्या लागतात, त्याच्या संदर्भातले सगळे अपडेटेड मुद्दे आणि बेसिक माहिती तर असावीच लागते. ओके, मानव संसाधन विकासावर आहे, दुसरं शिक्षण आहे, शिक्षणावर सगळंच आहे, म्हणजे ज्याच्यात काहीच सोडायचं नाही आहे. आता तुम्ही 2019चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तिथपर्यंत. पुढे व्यावसायिक शिक्षण आहे, ज्याला आपण प्रोफेशनल एज्युकेशन म्हणतो आहे. आरोग्य, ग्रामीण विकास तुम्ही या ठिकाणी बघतायत. मग ते WHO पासून ते आपल्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेपर्यंत ग्रामीण विकासामध्ये सुद्धा तुम्ही पंचायत राज व्यवस्था सुरू झाली तिथून ते आता NREGS पर्यंतचे मुद्दे या ठिकाणी आहेत. पुढचा भाग 2 इथे असतो तो म्हणजे मानवी हक्क, ह्युमन राईट्स, ज्यामध्ये जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र व्यवस्थित बघायचं आहे. बालविकास आहे, महिला विकास आहे, युवकांचा विकास या ठिकाणी आहे. पुढे आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वयोवृद्ध, कामगार, विकलांग, मग या प्रत्येकाच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्यासाठी संघटित असंघटित क्षेत्र, शासकीय धोरण काय आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, कोणत्या संघटना त्यांच्यासाठी काम करत आहेत, हे सगळं बघावं लागतं. पुढे आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना आहे, ग्राहक संरक्षण अधिनियम आहे, मूल्य, नीतितत्वे आणि प्रमाणके आहेत. पेपर 3 बद्दल आपण बोलतोय. पुढे पेपर 4 अर्थव्यवस्था व नियोजन, विषयक अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास या ठिकाणी तुम्ही बघता आहात. 4 नंबरचा पेपर.
150 गुण, 150 प्रश्न, 2 तास, पदवी, वस्तुनिष्ठ. याच्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र. ओके, समग्रलक्षी. मग त्यामध्ये नॅशनल इन्कम असेल, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या कन्सेप्ट आहे. पुढे वृद्धी आणि विकास आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आहे. ओके, सार्वजनिक वित्त. पुढे मुद्रा किंवा पैसा, त्याच्या संदर्भातल्या बाबी. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल आपण बघतोय. पुढे भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी आहे, त्याचा आढावा. अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, जे आपण खाऊचा धोरण बघतोय 1991चं, ते व्यवस्थित तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर भारतीय शेती आणि ग्रामीण विकासासंदर्भातले मुद्दे आहेत. मग शेतीचे प्रकार असतील, त्यानंतर कृषी किंमत निर्धारणासंदर्भातले मुद्दे असतील, नाबार्ड वगैरे, ते सगळ्या बाबी. पुढे सहकार आहे. सहकाराची मग ते संकल्पना समजून घेण्यापासून ते त्याच्या भवितव्यापर्यंत सगळ्या बाबी. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र येते यामध्ये. मग यामध्ये RBI असेल, नाणी बाजार असेल, भांडवली बाजार असेल, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा असतील, SEBI असेल, हे सगळं. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय व्यवस्था, यामध्ये मग महसूल, टॅक्सेशन सिस्टीम, वित्तीय ज्या तुटीच्या संकल्पना आहेत त्या सगळ्या, वित्त आयोग, वित्तीय सुधारणा. पुढे उद्योग व सेवा क्षेत्र आहे. ओके, यामध्ये मग ते सगळे सूक्ष्म, लहान, मध्यम उद्योग असेल, त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या म्हणजे समस्या असतील, त्या सगळ्या. पुढे पायाभूत सुविधांचा विकास, ज्याला आपण म्हणतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. यामध्ये मग तुमचं ऊर्जा, पाणी पुरवठा, गृहनिर्माण, वाहतूक, दळणवळण, रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट, ते सगळं येतं. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आहे. पुढे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, त्यामध्ये मग कृषी आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्त्व काय, ते आपल्याला बघावं लागतं. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा, तो आम्हाला बघावा लागतो. अन्न व पोषण आहार, त्याच्या संदर्भातले कायदे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, तिथपर्यंत प्रश्न आले. मग त्याचे तारखा विचारले गेले फार. पुढचा घटक या ठिकाणी असतो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. मग त्यामध्ये ऊर्जा विज्ञान आहे, एनर्जी सायन्स. त्यामध्ये मग पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक, भारतातील ऊर्जा संकट. पुढे संगणक व माहिती तंत्रज्ञान आपण बघतोय. ओके, त्याचा परिचय असेल, बेसिक सगळ्या बाबी. शासकीय पुढाकार, मीडिया लॅब असेल, डिजिटल इंडिया, विविध शासनाची योजना, नेटवर्क संदर्भातली सुरक्षा आहे, फॉरेन्सिक आहे, सायबर ॲक्ट या ठिकाणी आहे. पुढे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आहे, इस्रो, GPS, त्या प्रणाली सगळ्या, GIS पासून ते याच्यापर्यंत, शेवटच्या स्तरापर्यंत. पुढे जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, याच्यावरचे काही प्रश्न असतात. याच्यामध्ये आपण क्रमिक पुस्तकही खूप महत्त्वाची भूमिका पाडतात इथे, ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. यामध्ये मग शेतीमधलं कृषी तंत्रज्ञान, वनस्पती ऊती संवर्धन, ऊर्जा संवर्धन, प्रतिरक्षा विज्ञान, DNA तंत्रज्ञानाची मनुष्य आणि प्राण्यांकरता उपयोगिता काय आहे, तेही तुम्हाला समजून घ्यावं लागतं. पुढे मग लसी असतील, किण्वन असेल, जैव नैतिकता आहे, जैव सुरक्षा आहे, पेटंट संदर्भातले मुद्दे आहे, हे सगळं बघावं लागतं. पुढे भारताचे आण्विक कार्यक्रम काय, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातले मुद्दे आहे. मग नैसर्गिक, मानवी आपत्ती, दहशतवाद, अतिरेकी कारवाया, अपघात, हे सगळे मुद्दे या ठिकाणी येत आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने एक थोडक्यात ओव्हरलुकिंग स्वरूपात हा सिलेबस आपण बघितला. म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत ना, त्यांना या ठिकाणी मला वाटतं निश्चितच एक आयडिया येईल की बाबा राज्यसेवा मुख्यालय काय असतं. ओके, तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल, निश्चितपणे ही PDF खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतोय मी, त्या ठिकाणी जा. तुम्हाला राज्यसेवा पूर्ण 2022साठीचा पूर्व मुख्य परीक्षा या ठिकाणी सगळं काही कव्हर करणारा कोर्सही आपण डेव्हलप केला आहे. त्याचं खूप सारं मटेरियल आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही आणखी चांगला अभ्यास करू शकतात. चला, सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.